नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र जॉब्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी असणारा पेपर फॉर्मॅट आणि त्यासाठी लागणारा डिटेल्ड सिलेबस. तर त्यामध्ये आपण बघू परीक्षेचे टप्पे. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे संयुक्त पूर्व परीक्षा ही टोटल 100 गुणांची असणार आहे. सेकंड पॉइंट आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क ची जी पोस्ट आहे या पदाच्या पूर्व परीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू. थर्ड पॉइंट आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पद वगळता इतर संवर्गातील संयुक्त मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे. म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क हे पद वगळता बाकी सगळ्याच्या ज्या पोस्ट असणार आहेत त्याची मुख्य परीक्षा असणार आहे ती 400 गुणांची असणार आहे. एकूण त्यामध्ये आपल्याला किती तर 2 पेपर असणार आहेत. फोर्थ पॉइंट आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क जी मुख्य परीक्षा आहे ती टोटल 300 गुणांची असणार आहे आणि त्यासाठी फक्त एकच पेपर होणार आहे. त्यानंतर आपण बघूयात परीक्षा योजना. प्रश्नपत्रिकेची संख्या किती असणार आहे तर 1. त्यामध्ये आपण बघणार आहोत विषय व सांकेतांक. तर सामान्य क्षमता चाचणी आपली होणार आहे. त्यामध्ये प्रश्न संख्या किती असणार आहे तर आपल्याला टोटल 100 प्रश्न असणार आहेत. एकूण गुण 100. दर्जा कोणता असणार आहे तर पदवीचा दर्जा असणार आहे. माध्यम आपल्याला दोन्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला पेपर येणार आहे. त्यामध्ये परीक्षेचा कालावधी तर 1 तास वेळ असणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघता तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे आपल्याला एमसीक्यू टाइप आपल्याला क्वेश्चन्स असणार आहेत. हा आहे गट क चा प्रीचा एक्झाम फॉर्मॅट. तर त्याच्यानंतर आपण बघू नकारात्मक गुणधर्म. तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील. म्हणजे आपल्याला इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवारांनी उत्तरपत्रिकेचे पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे आपण जर एकापेक्षा 2 गोल रंगवले असतील किंवा तो जो वर्तुळ आहे तो व्यवस्थित रंगवला नसेल तर आपलं ते चुकीचं उत्तर मानून आपलं निगेटिव्ह मार्किंग मध्ये तो प्रश्न पकडण्यात येईल. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. नेक्स्ट पॉइंट आहे एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे एखादा प्रश्न आपण नाही अटेम्प्ट केला म्हणजे आपण तो जर सॉल्व्ह नाही केला तर आपला तो निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाणार नाही, तो नल पकडला जाईल. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम. तर विषय आपण बघू सामान्य क्षमता चाचणी असा आपला एक पेपर होणार आहे प्री साठी. त्यामध्ये आपण बघू सब्जेक्ट. तर फर्स्ट आहे इतिहास. इतिहास मध्ये आपल्याला आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे सब्जेक्ट तर भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादींचा आपल्याला यामध्ये स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड सब्जेक्ट आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला 2 पद्धतीच्या अर्थव्यवस्था अभ्यासायच्या आहेत तर भारतीय आणि शासकीय अर्थव्यवस्था. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर फोर्थ सब्जेक्ट आहे चालू घडामोडी म्हणजेच आपलं करंट. तर करंट मध्ये आपल्याला जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील सुद्धा आपल्याला करंट अफेअर्स करायचं आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र सुद्धा आपल्याला सगळं अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान मध्ये आपल्याला भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजेच झूलॉजी, वनस्पतीशास्त्र म्हणजेच बॉटनी, आरोग्यशास्त्र म्हणजेच हायजीन यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर 7th सब्जेक्ट आहे अंकगणित म्हणजेच आपलं मॅथ्स. तर मॅथ्स मध्ये आपल्याला बेरीज,
वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादींचा अभ्यास करायचा आहे. शेवटचा आणि 8वा सब्जेक्ट आहे बुद्धिमापन चाचणी म्हणजेच आपलं रिझनिंग असणार आहे. तर रिझनिंग मध्ये आपल्याला उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न म्हणजे सोपे प्रश्न असतील, आपण सोडवू शकेल या लेवलचे ते प्रश्न असतील. तर ही जी PDF आहे ती तुम्ही MPSCच्या ऑफिशियल वेबसाईट मधून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही अपलोड करत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.